MDM अपडेट्स प्रधानमंत्री पोषक आहार योजना सन 2020 ते 2024चे होणार लेखापरीक्षण. पहा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. बंधू भगिनींनो, प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे सन 2020-21 ते सन 2023-24 या कालावधीकरता लेखापरीक्षण करण्याबाबत आता प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेचे वरील 4 सत्रांचे लेखापरीक्षण होणार आहे. त्या संदर्भ आहे शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी पुणे यांच्यासोबत करण्यात आलेला करारनामा दिनांक 15/10/2024. प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून शाळांना विविध प्रकारचे अनुदान वितरित करण्यात येत आहे. शाळांना वितरित करण्यात आलेल्या अनुदानाचा विनियोग नियमानुसार होणे आवश्यक असते. शाळा, तालुका व जिल्हा स्तरावर योजनेची अंमलबजावणी करताना सन 2020-21 ते सन 2023-24 या कालावधीत करण्यात आलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण करणे करता शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी पुणे या सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर संस्थेमार्फत सन 2020-21 ते सन 2023-24 या 4 वर्षाच्या कालावधीतील शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका यांच्याकडील प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेच्या अभिलेखाचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. सदरच्या लेखापरीक्षण कारवाईकरता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. 1. राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांचे लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याने योजनेस पात्र शाळांना सोबत जोडण्यात आलेला विहित नमुना वेब फॉर्म उपलब्ध करून देण्यात यावा. 2. शाळांनी सदरची माहिती भरताना शाळेकडील उपलब्ध सर्व अभिलेखांचा आधार घेऊन योग्य, अचूक व वस्तुनिष्ठ माहिती भरावी. 3. सदरची माहिती शाळांनी केवळ एका वेळेस भरायची आहे. त्यामुळे माहिती भरताना योग्य ती दक्षता शाळाप्रमुख, मुख्याध्यापक यांनी घेणे आवश्यक आहे. 4. शाळा, तालुका व जिल्ह्यांना माहिती भरण्याकरता व आढावा घेण्याकरता ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याकरता तालुका व जिल्ह्याचे लॉगिन ID व पासवर्ड जिल्ह्यांना कळवण्यात येतील. 5. शाळांनी अचूकपणे विहित नमुना वेब फॉर्म यामध्ये भरलेली माहिती सर्व तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या https://blogmha.scgc.co.in या ऑनलाईन पोर्टलवर शाळानिहाय भरायची आहे. तसेच शाळाकडून संकलित माहितीची एक प्रत तालुका स्तरावर जतन करून ठेवण्यात यावी. म्हणजे प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेचे वरील 4 वर्षाचे जे ऑडिट होणार आहे, तर 4 वर्षाचा विहित मुदतीत आणि विहित नमुन्यात जो पोषक शक्ती निर्माण योजनेचा जो 4 वर्षाचा ऑडिट होणार आहे, त्या ऑडिटसाठी जो वेब फॉर्म आपल्याला दिला आहे, हा वेब फॉर्म व्यवस्थित माहिती भरून तुम्हाला वर दिलेल्या लिंकवर भरायचा आहे आणि सदर फॉर्मची हार्ड कॉपी ही एक तालुका स्तरावर आपल्याला जतन करून ठेवण्यासाठी द्यावयाची आहे. 6. सदर संस्थेमार्फत टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्याचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. तालुकानिहाय लेखापरीक्षणाचा कार्यक्रम जिल्ह्यांना कळवण्यात येईल. क्षेत्रीय स्तरावर शाळाकडील अभिलेखाचे शाळानिहाय माहितीचा विहित नमुना वेब फॉर्म हा प्रत्यक्ष अभिलेखाची पडताळणी करण्यात येणार आहे. 7. प्रस्तुत लेखापरीक्षणाकरता शाळाकडून कोणत्याही स्वरूपाची फी फ्री ऑफ कॉस्ट आकारण्यात येणार नसल्याने शाळांनी लेखापरीक्षणाकरता कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा मोबदला अथवा फी देण्यात येऊ नये. याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणांना अवगत करण्यात येऊन तशा सूचना सर्व शाळांना देण्यात याव्यात. लेखापरीक्षणाकरता विहित नमुन्यातील माहिती सर्व शाळांनी देणे अनिवार्य आहे. लेखापरीक्षणास माहिती सादर न करणे अथवा लेखापरीक्षण पडताळणी दरम्यान अभिलेखे सादर न करणाऱ्या शाळा प्रमुखाकडून लेखाविषयक नियमानुसार दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी व याबाबत सर्व शाळांना अवगत करून देण्यात यावे. 9. लेखापरीक्षणाकरता तालुका व जिल्ह्यांशी आवश्यक समन्वय साधण्याकरता तालुका व जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक संबंधित संस्थेस MDM audit@
cascg.in या ईमेलवर त्वरित कळवण्यात यावेत. 10. शाळाकडून लेखापरीक्षण नमुना प्रपत्र भरून घेताना खालील आवश्यक अभिलेखांचा तपशील खालीलप्रमाणे. 1. बँक पासबुक सन 2020-21 ते सन 2023-24 पर्यंत. सन 2020-21 ते सन 2023-24 पर्यंतचे कॅशबुक तपशील. सन 2020-21 ते सन 2023-24 या कालावधीतील तांदूळ साठा नोंदवही, इतर धान्यादी माल शिल्लक. सन 2020-21 ते सन 2023-24 या कालावधीतील तांदूळ खर्च विवरण नोंदवही. सन 2020-21 ते सन 2023-24 या कालावधीत शासन खाती भरणा करण्यात आलेल्या रकमांच्या चलनांच्या छायांकित प्रत. सर्व प्रकारचे खर्चाचे व्हाउचर, उपयोगिता प्रमाणपत्र, विद्यार्थी आरोग्य तपासणी विवरण. या व्यतिरिक्त लेखापरीक्षण नमुना प्रपत्राच्या अनुषंगाने इतर आवश्यक अभिलेखे व विहित नमुन्यात हस्तलिखित भरलेला नमुना. हार्ड कॉपी ऑफ वेब फॉर्म म्हणजे वेब फॉर्म आणि बँक पासबुक, कॅशबुक, त्यानंतर तांदूळ साठा, तांदूळ खर्च आणि जर काही चलान पावती भरले असतील तर चलांच्या त्या पावत्या आणि खर्चाचे व्हाउचर आणि उपयोगिता प्रमाणपत्र अशा प्रकारचे हे सर्व हार्ड कॉपी तुम्हाला ऑडिटसाठी उपलब्ध करून ठेवण्यात यावे यासाठी हे या पत्राद्वारे तुम्हाला कळवण्यात येत आहे. 11. लेखापरीक्षणाकरता निर्गमित करण्यात आलेल्या नमुन्यातील शाळांची माहिती शाळाकडून संकलित करून वेबसाईटवर भरण्याची सुविधा तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तालुक्यांनी उपलब्ध करून दिलेल्या लॉगिनवरून शाळानिहाय माहिती अद्ययावत करायची आहे. 12. जिल्ह्यांनी तालुक्याच्या लेखापरीक्षणविषयक कामकाजाचा नियमितपणे आढावा घेऊन सर्व शाळांची माहिती भरण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. तसेच याबाबत सर्व तालुक्यांना आवश्यक ती दक्षता घेण्याची सूचना निर्गमित कराव्यात. जिल्ह्यातील सर्व शाळांचे लेखापरीक्षण होण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची राहील. 13. जिल्ह्यातील ज्या शाळा लेखापरीक्षणास उपस्थित राहणार नाहीत अथवा अभिलेखे सादर करणार नाहीत अशा शाळांवर दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. याबाबतचे गांभीर्य सर्व क्षेत्रीय कार्यालयांना अवगत करून देण्यात यावेत. उक्त निर्देश शालेय पोषण आहार योजनेचा लाभ मिळणाऱ्या सर्व शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपालिका यांना लागू राहील. अशा प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे पत्र काढलेले आहे. याच्या सर्व प्रतिलिपी सर्व माननीय जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षण संचालक यांना पत्र देण्यात आलेला विषय आहे प्रधानमंत्री पोषक निर्माण योजनेअंतर्गत सन 2020-21 ते सन 2023-24 या कालावधीत अंतर्गत लेखापरीक्षण करण्याबाबत. संदर्भ आहे माननीय महोदय, आमच्या शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी पुणे या संस्थेस राज्यातील महत्त्वाकांक्षी अशा प्रधानमंत्री पोषक निर्माण योजनेसाठी अंतर्गत लेखापरीक्षण म्हणून 2020-21 ते 2023-24 या कालावधीसाठी निवड करण्यात आलेली आहे. त्याबरोबर यापूर्वी देखील आमच्या संस्थेने सन 15-16 ते 19-20 या कालावधीतील देखील अंतर्गत लेखापरीक्षण म्हणून सेवा प्रदान केल्या आहेत. सदरच्या लेखापरीक्षणामुळे शाळांच्या अभिलेखात महत्त्वपूर्ण सुधारणा झालेल्या असून अनेक वर्तमानपत्रातून देखील सदरची उत्कृष्ट कामाची दखल घेण्यात आली आहे. शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना गरम, ताजा तसेच पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे. तथापि सदरचा आहार पोषणमूल्ययुक्त तसेच आवश्यक मानकाची पूर्तता करीत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. याबरोबरच शाळांनी शाळा स्तरावर जतन करून ठेवलेले विविध लेखाविषयक अभिलेखे नियमानुसार आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून जमा व खर्च केल्याबाबतची पडताळणी करणे आवश्यक आहे. या सर्व बाबी योग्य दस्तऐवजीकरण, पारदर्शकता, जबाबदारी आणि वितरित निधीच्या योग्य व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तालुका स्तरावर आमच्या संस्थेमार्फत संबंधित तालुक्याकरता एकत्रितपणे योजनेस पात्र सर्व शाळांची अभिलेखे पडताळणी करून शाळाकडील साठा नोंदवही, कीर्दबुक, जमा खर्च, ताळमेळ, कॅशबुक, पासबुक, व्हाउचर, शासन खाती भरणा केलेल्या रकमा इत्यादी अभिलेखांची पडताळणी करून शाळांना लेखाविषयक आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. याकरता शाळांना लेखापरीक्षणाकरता तयार करण्यात आलेल्या विहित नमुना वेब फॉर्म यामध्ये सर्व आवश्यक माहितीची नोंद करतील व त्याची प्रत्यक्ष अभिलेखाच्या आधारावर तपासणी केली जाईल.
प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना अंतर्गत शाळेच्या पातळीवर लेखापरीक्षणाच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या बाबीवर आधारित आहे. यामध्ये आर्थिक व्यवस्थापनाचा आढावा घेणे, सर्व जमा खर्च आणि वितरित रकमांची योग्य प्रकारे नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही याची पडताळणी केली जाईल आणि वितरित निधी योजनेच्या मार्गदर्शक कार्यप्रणालीनुसार वापर केला किंवा नाही याची खात्री केली जाईल. या व्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशनाचे पालन क्षेत्रीय स्तरावर कशा पद्धतीने होते हे तपासले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना निर्धारित योग्य गुणवत्तेचा आहार पुरवठा होत असल्याची खात्री केली जाईल. शाळा स्तरावरील तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा आणि मागणी याचा देखील सलोखा आढावा घेतला जाईल, जेणेकरून योग्य वेळेस सर्व शाळांना त्याचा पोहोच होत असल्याची सुनिश्चितता केली जाईल. सर्व लेखापरीक्षण प्रक्रिया प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना क्षेत्रीय स्तरावर कार्यक्षमतेने आणि पारदर्शकतेने राबवली जात आहे याची खात्री करण्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे. वेब, मॅन्युअल, फॉर्म आणि पोर्टलवरील माहिती अचूकपणे आणि योग्य प्रकारे भरणे, तसेच सर्व माहिती योग्य ठिकाणी भरली जात आहे याची खात्री करणे ही शाळांची जबाबदारी असेल. याकरता कृपया http://mdm2scgc.co.in या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती भरावी. तसेच ऑडिट प्रक्रियेसाठी चेकलिस्ट, युजर मॅन्युअल आणि मागचे व्हिडिओ या पत्रासोबत संलग्न केले आहेत. जर याकरता आणखी काही मदतीची आवश्यकता असल्यास कृपया आमच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9270101783, 9209977895, 808073 2886 वरील विवेचनाद्वारे आम्ही प्रकर्षाने आपल्या लक्षात आणू इच्छितो की सदर लेखापरीक्षणाचा मोबदला प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत अदा करण्यात येणार असल्यामुळे लेखापरीक्षणाकरता शाळास्तरावर कुठल्याही प्रकारची पैशाची देवाणघेवाण होऊ नये याची आवश्यक ती काळजी संस्थेमार्फत घेण्यात येईल. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 प्रमाणे अशी देवाणघेवाण कायदेशीर गुन्हा समजला जाऊ शकतो. या धोरणाचे कठोर पालन ऑडिट प्रक्रियेच्या निष्कलंकतेचा कायम ठेवण्याकरिता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याकरिता महत्त्वाचे आहे. आम्ही ऑडिट प्रक्रियेदरम्यान आपल्या संपूर्ण सहकार्याची आणि आपणाकडून जिल्हा कार्यालयासोबत समन्वयाची अपेक्षा करतो. आपल्या सहयोगाने लेखापरीक्षण प्रक्रिया सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडेल. प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेचे लेखापरीक्षण उत्तम व कार्यक्षम पद्धतीने होऊन त्याद्वारे सकारात्मक परिणाम प्राप्त करण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो. अशा प्रकारचे महत्त्वाचे पत्र सनदी लेखापाल शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनीकरिता याचे भागीदार असणारे यांनी काढलेले आहे. वरील सर्व पत्र हे सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि ज्या शाळा MDM म्हणजेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनाचा वापर करतात अशा सर्व शाळांसाठी महत्त्वाचे आहे आणि या सर्व शाळांचे मागील 4 वर्षाचे लेखापरीक्षण होणार आहे. तरी हा व्हिडिओ आपणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला सदर व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.